नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता सोरा अक्षयच्या हाताला धरते आणि रमाला म्हणते की अगं तू जर हा नवरा सोडला नसता तर मात्र मला इतका हँडसम आणि अगदी परफेक्ट असा अक्षयसारखा नवरा कसा मिळाला असता सांग बरं तू. तू खरंच अक्षयला सोडून खूप बरं केलं, म्हणून मी तुला अगदी थँक्यू म्हटले आणि आभार मानते तुझे. आणि अक्षयचा हात मात्र तिने घट्ट पकडलेला असतो आणि ती रमाला हे सर्व बोलते तर रमाला हे ऐकून धक्काच बसतो. रमा पूर्णपणे आता अगदी स्तब्ध होते. त्यावर आता अक्षय म्हणतो की चला पुन्हा फोटो काढूयात आपण, चला लवकर. तेव्हा आता सर्वजण फोटो काढण्यासाठी एकत्र येतात. आता अक्षय म्हणतो की आरके मॅडम अहो या ना. तेव्हा आता रमा अगदी एक एक पाऊल पुढे टाकत येत असते, कारण आता सोरा, आरोही आणि अक्षय यांचं छान असं बॉन्डिंग मिळालेलं असतं. म्हणून मात्र आता रमाला काय करू, कारण इतकी परफेक्ट फॅमिली आपण सोडली याचा मात्र अगदी तिला पश्चाताप झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर ते पूर्णपणे आता हावभाव दिसून येतात आणि अगदी एक एक पाऊल टाकत आता ती तेथे येत असते. अक्षय आणि सोरा एकमेकांच्या गळ्यामध्ये अगदी हात घालतात. अक्षय सोराच्या डोक्याला डोकं लावतो आणि छान असा त्यांचा फोटो काढला जातो. आता रमा ही सर्व पाहते तर रमाचा खूपच जळफळाट होतो आणि त्याहून आता इरावतीचा, कारण इरावतीला अगदी पूर्णपणे तिची बोलतीच बंद झालेली असते. ती अक्षय आणि सोरा या दोघांकडेच बघत असते. शशिकांत तर मात्र खुशून हसत असतो. तेव्हा मात्र आता अक्षय अगदी लवली आणि नाईस असं सोराला म्हणत असतो आणि आता हे बघून रमाचा जळफळाट होतो. रमा म्हणते की चला तर मी निघते आता, परंतु आता सोरा म्हणते की अगं थांब ना जरा, अगं अजून तर केक कापायचा आहे. तेव्हा आता रमा सोराकडे बघत असते. रमाच्या डोळ्यात पाणी असतं. इरावती आणि तारा तर लगेच हसतात. तर आता सोरा अक्षयच्या हाताला धरते आणि चल असं म्हणते. तेव्हा आता अक्षय पुढे येतो आणि सगळेजण या करून आता सगळ्यांना केक कापण्यासाठी बोलावलं जातं. अक्षय मात्र आता खुश होत अगदी केक कापत असतो. रमा त्याच्या शेजारी उभी असते तर सोरा आरोहीला घेते आणि आरोहीला म्हणते की चल बाळा. तेव्हा आता अक्षय केक कापणार तोच इरावती त्याला थांबवते आणि विचारते की ही मुलगी कोण आहे, कुठून आली आणि नक्की ती तुझ्या जवळजवळ इतकी करते, नक्की ती कुठून आली, आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही, आम्ही या मुलीला ओळखत सुद्धा नाही आणि तिचं अचानक तुझ्याशी लग्न सुद्धा ठरले आणि हे जर आतीच होतंय अक्षय तुझे काही वागतो ते. तेव्हा अक्षय म्हणतो की आत्या. तरच सोरा लगेच आता इरा आत्याला उत्तर देते की इरा आत्या अहो येथे तर मी सगळ्यांना ओळखायलाच आलेले आहे. तेव्हा मात्र आता शशिकांत हसत असतो. अक्षय शशिकांतकडे बघतो आणि शशिकांत आणि पार्वती आजी खूपच हसतात. इरावतीच्या चेहऱ्याचा रंग तर आता पूर्ण उडतो. तेव्हा पार्वती आजी आणि शशिकांत अक्षयला केक कापण्यासाठी सांगतात. तेव्हा लगेच आता अक्षय खुशच म्हणतो की चलो आणि तो केक कापणार तोच लगेच आरोही म्हणते की बाबा अरे थांब. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय झालं आरोही. आता आरोही म्हणते की अरे बाबा आईचा हात पकडून तू केक काप ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे हो हो. तर लगेच आता तो रमाचा हात पकडतो आणि आता रमाचा हात पकडून तो केक कापणार तोच लगेच आता सोरा म्हणते की अरे अक्षय मी आई आहे असं तिला म्हणायचं आहे हो की नाही आरोही. तेव्हा आरोही अगदी सोराकडे बघून हसते आणि लगेच अक्षय मात्र आता रमाचा हात सोडून अगदी झिडकारून देतो आणि सॉरी असं म्हणतो आणि सोराचा हात पकडतो. तेव्हा आता रमाला खूपच वाईट वाटतं. रमा मात्र अगदी बघतच असते आणि खाली मान घालते. सोराचा हात पकडून तो आता अक्षय म्हणतो की चला कापू का. सोरा तर खूपच खुश असते. अक्षय मात्र आता सोराचा हात पकडून केक कापतो आणि सगळेजण हॅपी बर्थडे विश करतात. तेव्हा आता सोरा सुद्धा हॅपी बर्थडे एके असं म्हणून अक्षयला प्रेमाने आपल्या हाताने अगदी हॅपी बर्थडे एके, हॅपी बर्थडे एके ए डिअर एके असं म्हणत ती आता प्रेमाने केक भरवते. रमा तर अगदी बघतच असते. तेव्हा मात्र आता रमाला अगदी धक्का देत बाजूला लोटत इरावती पुढे येते आणि लगेच अक्षयला म्हणते की हॅपी बर्थडे अक्षय. तेव्हा मात्र आता लगेच रमाला कोणीही अगदी तेथे डिमांड देत नसतं, कारण मुद्दाम हे सर्व रमाला जलसी फील करण्यासाठी तर होत असते. तेव्हा लगेच आता सोरा डोक्याला हात लावते आणि म्हणते की एके अरे तुझं गिफ्ट आहे तर ते मी आणण्याचं विसरलेस, बाहेर गाडीमध्ये आहे मी घेऊनच येते. तेव्हा आता सोरा गाडीमध्ये गिफ्ट आणायला जाते तर अक्षय म्हणतो की येऊ का ग. सोरा म्हणते की नाही घेऊन येते. तेव्हा आता अक्षय रमाकडे पाहत असतो. तेव्हा आता रमा बाजूला जाऊन उभी राहते तर आरोही लगेच आता रमाजवळ येते आणि विचारते की आई तू बाबासाठी काय गिफ्ट आणलं ग. आता रमाला काय उत्तर द्यायचं तेच काही कळत नसतं. रमा आता आरोहीला म्हणते की विसरले मी गिफ्ट आणण्याचं. आरोही विचारते की आई पण तू बाबासाठी नक्की काय आणलं होतं सांग ना. तेव्हा रमा म्हणते की हो मी आणले होते पण घरी विसरले. इरावती तोऱ्याने आत जाते
तर अक्षयचं बारीक लक्ष आता रमा आणि आरोही ह्या दोघी जे काही बोलत आहे त्याकडे असते, कारण अक्षयला तर सर्वात जास्त रमाने काय गिफ्ट आणलेलं आहे याची आतुरता लागलेली असते. आता रमाला मात्र तिला अक्षयला गिफ्ट काय द्यायचं आहे म्हणून ती आता मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंगमध्ये आता अक्षयला शर्ट पसंत करत असते. आणि आता हे शाळेतर्फे दिलेलं गिफ्ट आहे सरप्राईज असं मात्र आता सगळ्यांना सांगायचे आणि हे गिफ्ट मात्र अक्षयला द्यायचे. आता तेथेच मात्र आता रमा अक्षयला शर्ट ऑर्डर करत असते आणि साई आणि आता अण्णा हे मात्र काहीतरी कामाबद्दल काही पेपर्स अगदी चेक करत असतात. आणि अण्णा हे रमाला म्हणतात की रमा हे सर्व पेपर्स तू बघून घे. साई आणि आम्ही दोघांनी अगदी बघून चेक केलेले आहेत, पण एकदा तू त्यावर साईन कर. माई तिथे भाजी निवडत असतात तेव्हा आता रमाचं लक्षच नसते. तर आता हे तिघे एकमेकाकडे बघतात. अण्णा म्हणतात की रमा मॅडम आम्ही तुमच्याशी बोलतोय, लक्ष कुठे आहे तुमचं. तेव्हा रमा हो असं म्हणते. तर माई लगेच तिला टॉन्ट मारते की लक्ष असेल तर ती तुमच्याकडे लक्ष देईल ना, कारण अक्षयचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी नक्की ती काहीतरी बेस्ट असं गिफ्ट मागत असेल. तेव्हा आता रमा म्हणते की नाही तसे काही नाही, कारण मी वेगळेच काहीतरी बघत होते. मुद्दाम ती खोटं बोलते आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. तेव्हा साई म्हणतो की मी आलोच की बघतो कोण आहे ते. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघा यावर्षी मी तुम्हाला असं सांगतो की इतकं सगळं होऊन झाल्यानंतर सुद्धा रमा अक्षयला अगदी विश सुद्धा करणार नाही हे लक्षात घ्या. तेव्हा मात्र आता लगेच माई म्हणतात की हो ना अण्णासाहेब तुमचं अगदी बरोबर आहे, कदाचित मात्र विश सुद्धा ते नाही करणार. पण अगदी रमाकडे बघत म्हणते की मनात तर तिच्या तोच असेल अक्षय, हो की नाही पोट्टे. तेव्हा लगेच आता माई म्हणते की अगं हे तू अक्षयबद्दल जो काही विचार करते तर तो माझ्याबद्दल सुद्धा करत जा. आणि तेवढ्यात आता शर्ट जो काही रमाने ऑर्डर केलेला आहे तर तो शर्ट साई आतमध्ये घेऊन येतो आणि रमाला विचारतो की तुम्ही शर्ट ऑर्डर केला होतात का, आता डिलिव्हरी येऊन गेली. तेव्हा आता माई तर रागाने बघतच असते. रमा मात्र आता माईंकडे बघते. तेव्हा आता रमा लगेच विचार करते की आणि मनात म्हणते की अरे बापरे यांच्यासाठी जो शर्ट मी मागवला होता तो येथे कसा आला, तर त्यावर शाळेचा पत्ता टाकला होता आणि चुकून हा ऍड्रेस अगदी म्हणजे मिळायला वाटतं. आता काय करायचं याचा ती विचार करते. आता हे सर्व बघून माई लगेच म्हणते की शर्ट, आणि बघा अण्णासाहेब तुम्हीच बघा मी तर सांगितलं होतं की शर्ट तर इने अगोदरच मागून ठेवलेला आहे. तर तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघा तुम्हाला असं काय वाटतं अक्षयसाठी ती कशाला मागवेल, कदाचित तिने साईसाठी हा शर्ट मागवला असेल, हो की नाही रमा. तेव्हा मात्र आता लगेच माई म्हणते की खरं आहे की काय साईसाठी शर्ट मागवला आणि बघू बरं मला शर्ट कसं आहे ते. तेव्हा लगेच आता रमा ही साईंना म्हणते साई मिळते, परंतु माई काही ऐकायला तयार नसते. माई म्हणते की आणि इकडे साई मला सुद्धा बघून दे की माझ्या सुनेला काय आवडते ते. म्हणून माई आता शर्ट पाहत असते. रमा आता साईकडे बघते आणि साई रमाकडे बघतो. तेव्हा आता पिवळ्या कलरचा जो शर्ट आहे तो रमाने ऑर्डर केलेला असतो आणि माई शर्ट बघते आणि म्हणते की बाप्पा खरंच खूपच सुंदर आहे, साई जा बरं तू घालून एकदा. म्हणून ती साईच्या हातात तो शर्टचा बॉक्स देते. शर्ट घेऊन आता साई आतमध्ये जातो. तर माई लगेच रमाला म्हणते की खरंच ए पोट्टे मला खूपच आवडलं, तू साईसाठी इतका छान असा शर्ट मागवला, खरंच मी खूप खुश आहे ग. तेव्हा मात्र आता रमा ही अगदी बघतच असते, विचारत असते. तेवढ्यात आता चेंज करून मात्र साई तो शर्ट अगदी परत घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघा रमा शर्ट खूप छान आहे, परंतु तो जरा अगदी आपरा आहे, म्हणजे मला नाही येत तो. तेव्हा आता रमा म्हणते की हो मला वाटलं होतं आणि तो शर्ट माझ्याकडे द्या मी रिटर्न करते असे म्हणून रमा तो शर्टचं बॉक्स आपल्या हातामध्ये घेते. आणि रमाला मात्र आता हे सर्व काही आठवते. त्यानंतर आरोही तिला विचारत असते की आई सांग अगं तू बाबासाठी काय गिफ्ट आणलं सांग ना ग आई. आणि तेवढ्यात सोरा तो शर्ट घेऊन येते आणि म्हणते की हे बघ अगं ते सरप्राईज आहे. लगेच आरोही डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा अगं आई मला तर तुला एक साई असं म्हणावं लागेल. रमा मात्र आता आरोहीकडे बघतच असते आणि अक्षय या तिघींकडे बघत असतो आणि त्यांच्या ते गप्पा ऐकत असतो. आता रमा बघत असते तर आता लगेच ती सोराला म्हणते की अगं हे बघ तुला आई म्हणावं लागेल आणि ह्या आईला एक्स आई असं म्हणावं लागेल. बापरे मी तर खरंच खूप कन्फ्युज झाले होते. लगेच आता सोरा ही अक्षयला म्हणते की एके इकडे ये ना प्लीज. तर अक्षय म्हणतो की हो हो आलो आलो. मात्र आता अक्षय म्हणतो की आलो आणि तो अगदी रमाच्या जवळ येतो आणि रमाला अगदी बाजूला ढकलत लगेच म्हणतो की काय ग सोरा. रमा मात्र आता बघतच असते कारण अक्षयने तिला ढकलून दिलेले असते. सोरा म्हणते की हे तुझं बर्थडे गिफ्ट. अक्षय तर खूपच खुश होतो. तर सोरा म्हणते की बघ ना कसं आहे. शशिकांत म्हणतो की अरे बघ बघ इतक्या प्रेमाने तिने तुला गिफ्ट दिलेलं आहे बघ जरा. तेव्हा आता सोरा म्हणते की हो आय एम सो
खरंच मी तुला अगदी खात्रीने सांगते की एके तुला नक्की आवडेल. तेव्हा आता रमा म्हणते की अक्षय नाव आहे त्यांचं, अक्षय. पार्वती आजी आणि शशिकांत एकमेकांमध्ये कुजबुज करतात आणि बघ आई कशी जलसी फील होते. सोरा म्हणते की मला त्याचं नाव अक्षय आहे हे माहिती आहे आणि मी त्याला एके म्हणते की त्यालाही खूप आवडतं, हो की नाही एके? तर अक्षय म्हणतो की हो हो नक्कीच, व्हेरी नाईस. तेव्हा आता अक्षय आपला शर्ट आहे तर तो आणलेला शर्ट मात्र उघडून बघतो आणि लगेच व्हेरी नाईस असं म्हणतो. रमा आता त्या शर्टकडे बघत असते आणि रमाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा आता रमा बघतच असते आणि माझ्याच गिफ्ट सारखं गिफ्ट सोराने कसं काय आणलं असेल याचा ती विचार करते. पार्वती आजी शशिकांत आता तो शर्ट बघून खूप खुश होतात आणि आता शशिकांत म्हणतो की खरंच खूपच मस्त आहे आणि कलर सुद्धा खूपच छान आहे. तेव्हा आता रमाला अगदी विचार येतो की नक्की सेम टू सेम असं गिफ्ट का असेल. शशिकांत आणि पार्वती एकमेकांमध्ये अगदी हळूच कुजबुज करतात. बघ रमा बघ. तेव्हा मात्र आता शशिकांतला आठवते की रमा मॅडमने ते गिफ्ट मागवलं होतं आणि आता ते ऑचविनने मात्र रिटर्न करण्यासाठी आता सांगितलेले आहे आणि ते रिटर्न द्यायचं असतं म्हणून शशिकांतच्या हातामध्ये तो शर्ट दिलेला असतो. शशिकांत आता ते शर्टचे पैसे देतो आणि हेच मला हवं होतं असं बोलून आता तो जो काही रमाने मागवलेला शर्ट आहे तर तो शशिकांत विकत घेतो आणि अक्षयला आता शशिकांत हे गिफ्ट देणार असतो. तेव्हा आता शशिकांतने बरोबर चाल चालवलेली असते आणि सोरा तेच गिफ्ट घेऊन आता बरोबर तेथे आलेली असते. म्हणजे हा शशिकांतचा सगळा काही खेळला जाणारा अगदी प्लॅन आहे आणि रमा मात्र त्यात जलसी फील होत असते. शशिकांत तो शर्ट घेतो आणि आता सोराला फोन करतो आणि सोराला म्हणतो की हे बघ मी तुला शर्टचा फोटो पाठवलेला आहे आणि अगदी तसंच कलरचा तशाच रंगाचा शर्ट वगैरे आहे तर तो अक्षयला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे. आता बघ कसा मजा येतो. तेव्हा आता शशिकांत मात्र हसत असतो कारण याचं प्लॅनिंग शशिकांतने अगोदर करून ठेवलेले असते. तेव्हा सोरा मात्र अक्षयला विचारते की एके अरे तुला हा शर्ट आहे तो नक्की आवडला ना की बदलायचा तो शर्ट? तेव्हा आता अक्षय हसतो. आता रमा सोराला विचारते की तू हा शर्ट कुठून आणलास? तेव्हा आता अगदी सोरा म्हणते की अगं काही विचारू नकोस, मला मात्र हा शर्ट खूप आवडला होता म्हणून मी त्याच्यासाठी आणला. तेव्हा अक्षय तिच्याकडे बघत थँक्यू असं म्हणतो परंतु रमा लगेच आता जलसी फील होतं, म्हणते की हे बघ अगं पण काय उपयोग, त्यांना हा रंग शोभत नाही, त्यांना आवडत नाही. आता अक्षय म्हणतो की काही पण मला हा रंग आवडतो आणि खूपच भारी दिसतो, एकदम मला खूप खूप आवडतो. तेव्हा आता रमा तरी आणखीन आता अक्षयकडे पाहतच असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की खूपच ब्राईट आहे आणि खूपच मटेरियल छान आहे, मला खूपच आवडला सोरा, थँक्यू सो मच. आणि काय ग सोरा तुला माझी आवड इतक्या लवकर कळाली कशी सांग बरं? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे तिला घालून दाखव की कसा दिसतो ते, ट्राय कर बरं, एकदा जा बरं लवकर. पार्वती आजी म्हणते की हो हो नक्कीच घाल, लवकरात लवकर घालून बाहेर ये बरं. तेव्हा आरोही म्हणते की हो हो जा जा बाबा लवकर जा पटकन जा. तेव्हा अक्षय लगेच तो शर्ट घेतो आणि सोराला म्हणतो की आलोच मी. आता सोरा सुद्धा मुद्दाम अक्षयच्या मागे जात म्हणते की हो हो मी आलेच. आता रमाचा आणखीनच जळफळाट होतो. सोरा ही आत जाते तर आता पार्वती आजी रमाला म्हणते की एक सांगू का तुला रमा, नवरा बायकोच्या मध्ये तिसऱ्या माणसाने पडू नये, बोलू नये. तेव्हा आता रमा म्हणते की पण त्यांचं लग्न नाही झालेलं. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की अगं तू मूव्ह ऑन झालेली आहे, मग त्याला सुद्धा होऊन दे, तुम्ही दोघंही सुखात राहा. आता शशिकांत म्हणतो की हो ना नक्कीच आणि जरा मॅच्युअर हो. तेव्हा लगेच आता अक्षय शर्ट घालून सोरा त्याला बाहेर घेऊन येते. आता मात्र लगेच सगळेजण अक्षयला बघतात तर आता अक्षयला बघून मात्र सगळेजण खूप खुश होतात. आता शशिकांत म्हणतो की हो एकदम परफेक्ट परफेक्ट अशी चॉईस आहे, हे बघ बाबा अरे एकदम तू छान दिसतो असे आरोही सुद्धा खुश होत म्हणते. आणि आता मात्र सोरा विचारते की अरे खूपच छान दिसतो आणि साई सुद्धा अगदी परफेक्ट आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की वाव खरंच खूप मस्त आहे, गुड चॉईस. तेव्हा शशिकांत आणि पार्वती आजी सुद्धा खरंच खूप छान आहे असं म्हणून कौतुक करत असतात. तेव्हा आता रमाचा खूपच जळफळाट होतो आणि रमा मात्र तेथून जायला निघते तर अक्षय आता रमाला म्हणतो की अगं तू कुठे निघालीस, अगं तुला केक भरवायचा राहूनच गेला म्हणून तू आता केक आणतो. तेव्हा मात्र आता लगेच रमा रागाने आता अक्षयला म्हणते की हे बघा मी साखर सोडली, म्हणजे तिला तो केक खायचा नसतो. आणि आता रमा म्हणते की मी साखर तर सोडली पण तुम्हाला सुद्धा सोडले. आता हे ऐकून शशिकांत आणि पार्वती आजीला खूपच आनंद होत असतो कारण रमा किती जलसी फील झालेली आहे हे रमाच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत असते. आता रमा रागाने तिथून निघून जाते तर शशिकांत आणि पार्वती आजी खूप हसतात. शशिकांत म्हणतो की बघ क्या बात है, बाण एकदम निशाण्यावर लागला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा
ती काय म्हणाली तुम्हाला माहिती आहे का? बाबा साखर पण सोडली आणि मला पण सोडलं, मला सोडलं असं म्हणते ती. खरंच ती खूप नाराज झाली, रुसली आहे होती. जाऊ का मी प्लीज तिच्या पाठीमागे? आता शशिकांत म्हणतो की अरे आपल्या प्लॅनचा हाच तर सक्सेस भाग आहे, जळून दे तिला, जळून दे जरा. आता पार्वती आजी म्हणते की अरे लगेच तिच्या काळजाला अगदी बघ काय झालं, आणि आपल्याला हेच तर हवं होतं, जळून दे जरा तिला, अगदी जलसी फील होऊन देच. तर अक्षय म्हणतो की दोघंही राहून द्या, मी जातो. म्हणून अक्षय लगेच धावतच जातो. तेव्हा आता सोरा मात्र शशिकांत जवळ आणि पार्वती जवळ येते आणि आता शशिकांतला विचारते की काय कसं वाटलं सोराचा तोरा. आता पार्वती आजी आणि शशिकांत अगदी सोरावर खुश असतात आणि परफेक्ट असं म्हणतात. आणि सोरा मात्र आता खूप हसत असते. अक्षय मात्र आता रमा रागाने तिथून निघून जात असताना तिच्या मागे धावतच येतो आणि रमा करत असते. रमा मात्र काही थांबायला तयार नसते. तर अक्षय धावतच येतो, रमाचा हात धरतो आणि म्हणतो की ओ आरके मॅडम थांबा जरा. रमा काय झालं सांगा बरं नक्की, इतक्या चिडलात का, काय झालं नक्की? तेव्हा आता रमा म्हणते की मी माझं बघेल, तुम्हाला काय करायचं तुम्ही जाते सोराच्या मागे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो का, सोरा आली म्हणून तू इतकी चिडली का? तेव्हा रमा म्हणते की मला काय करायचं त्या सोराचं. आता अक्षय म्हणतो की अगं मग खाना केक, म्हणून अक्षय तिला पुन्हा केक भरवायला जातो. रमा रागाने अक्षयचा हात मागे करते. अक्षय म्हणतो की ओके राहिलं आणि तो केक स्वतः खातो. आणि आता रमा त्याच्याकडे पाहत असते. अक्षय म्हणतो की ओके ठीक आहे, घाबरू नका, हा शुगर फ्री केक आहे. आणि हे बघ सोराने सगळी काळजी घेतलेली आहे, केक सुद्धा अगदी शुगर फ्री ती घेऊन आलेली आहे. तुम्हाला मात्र इतका राग कशाचा आला ते सांगा बरं. शर्ट नाही आवडला का? आणि अगदी ब्राईट कलर आहे, मला खूपच आवडला, कसं दिसतो बरं सांगा. आता रमा रागाने विचारते की तिने हा शर्ट तुम्हाला दिलाच कसा? तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला नाही माहिती, तिचा चॉईस आहे, तिला आवडला आणि तिने मला गिफ्ट केला आणि तिचा चॉईस चांगला आहे. तेव्हा रमा रागाने विचारते की तिचा चॉईस आणि तिचा चॉईस चांगला आहे का? तेव्हा आता अक्षय विचारतो की काय झालं नेमकं, तुला कशाचा राग आला रमा? तेव्हा आता रमा म्हणते की जाऊन दे सोडा. आणि तेवढ्यात साई तिथे गाडी घेऊन येतो आणि आता रमा आणि अक्षय साईकडे पाहत असतात. तर आता साई गाडीच्या खाली उतरतो. मात्र आता साई हा गाडीच्या खाली उतरून रमाजवळ येतो आणि म्हणतो की जरा उशीर झाला येण्यासाठी. रमा विचारते की इतका उशीर झाला का? तेव्हा आता साई बघतच असतो आणि जेव्हा तो आता अक्षयने तो शर्ट घातलेला आहे हे बघून मात्र साईला धक्काच बसतो, कारण जो शर्ट रमाने आपल्यासाठी मागवला तो मात्र अगदी अपुरा पडला होता आणि एकदा इतका छोटा शर्ट तुम्हाला झाला होता आणि हा शर्ट अक्षयच्याच अंगावर, म्हणून साईला आता डाऊट येतो. तेव्हा मात्र आता साई म्हणतो की हा शर्ट. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय झालं, तुला सुद्धा प्रॉब्लेम आहे का आता या शर्टशी? इतका वाईट असा शर्ट नाही, नक्की तुम्हाला दोघांना सुद्धा या शर्टचा काय प्रॉब्लेम झाला बरं? मी लगेच आता रमाला विचारतो की तुम्ही माझ्यासाठी जो काही शर्ट ऑनलाईन बोलवलेला होता तो सुद्धा सेम टू सेम असाच होता तर तुम्हाला बसला नाही, परंतु तो शर्ट मात्र सेम होता हो. तेव्हा आता अक्षय हसतो आणि अक्षय म्हणतो की अरे अच्छा, म्हणजे सेम शर्ट होता म्हणून मात्र आता यांना इतकं राग आलेला आहे, तर म्हणून तुम्ही चिडतात का? आणि तो साईला म्हणतो की कसे आहे की हा शर्ट मला माझ्या सोराने गिफ्ट म्हणून दिलेला आहे, यांना मात्र असा शर्ट त्यांनी घेतला होता तुमच्यासाठी आणि तो त्यांना देता आला नाही म्हणून ते चिडलेले आहेत वाटतं, हो की नाही हो? तेव्हा आता सोरा म्हटल्यानंतर आता साईला खूप हसू येते. साई आता सोरा म्हणत हसत असतो आणि जी कोणी नटी नाटकातून उचलून आणलेली आहे ती सोराना, की जिचं पात्र ती सोरा करत आहे तीच नाही. आता अक्षयला खूप राग येतो. अक्षय आता डायरेक्ट साई जवळ येतो आणि रागाने त्याला अगदी झिडकारत म्हणतो की हे बघ, बोलायचं असेल तर सन्मानाने बोलायचं, नाहीतर बोलायचं नाही. तर रमा आता बघत असते आणि साई खाली मान घालतो. माझ्या सोराबद्दल मी एकही वाईट शब्द नाही ऐकून घेणार हे लक्षात ठेव. मला माहिती आहे की तुझ्या नावामध्ये अगदी जीवनामध्ये सोरा नावाची मुलगी आलेली आहे आणि तू तिच्याशी लग्न करणार आहे तर, आणि हे सगळे नाटकं आहे की खरं आहे तेच कळत नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुला काय करायचं आणि मी पत्रिका उगाच छापलंय का? जे काही माझं लग्न होणार आहे सोराबरोबर तर ते होणारच आहे, पण आपण मात्र सगळेजण मॅच्युअरली वागूयात. तेव्हा आता साई म्हणतो की हो तसे तर वागूयात, पण हे बघ काही तुझा हा विट्या दांडवाचा खेळ सुरू आहे तो बंद कर आता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही हो साई सर, ते दिवस गेलेत आता, आणि चल तुला सोराला भेटायचं आहे ना, चल सोराला येऊन भेट. म्हणून तो आता साईच्या हाताला धरतो आणि त्याला सोराला दाखवायला घेऊन जायला निघतो. परंतु रमा लगेच म्हणते की काही गरज नाही, कारण ती सोरा आता येथेच राहणार आहे ना. तर अक्षय म्हणतो की हो इथेच राहणार आहे ती. सोरा आता लगेच आणि छातीत मारत म्हणतो की हो ती इथेच राहणार आहे आता आणि इथेच राहून दे तिला.
आणि साईला म्हणते की साई चला, नंतर आपल्याला गाठेफेटी घ्यायची आहे, गाठेफेटी होतील, चला लवकर. तेव्हा आता साई आणि रमा तोरतच गाडीत बसतात आणि अक्षयच्या शेजारून निघून जातात. तेव्हा आता अक्षय स्वतःला म्हणतो की अरे जो काही बांधून अगदी निशाणा लावला होता तो बरोबर ठिकाणी लागला. तर आता मात्र रमाला जळवायला मजा येणार म्हणजे येणार. आणि अक्षय आपल्या रमासाठी त्याच्या डोळ्यात पाणी येते. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र शशिकांत, सोरा आणि आता आरोही, पार्वती जे एका रूममध्ये बसलेले असतात. आता सोराबद्दल शशिकांत आरोहीला सांगत असतो आणि गिरावती आत्या आणि तारा अगदी दरवाजाला कान देऊन हे सर्व ऐकत असतात. शशिकांत म्हणतो की अरे आरोही, ही माझी मित्राची मुलगी आहे लंडनची आणि ही निशा आहे. सोरा नाही तर निशा आहे. तेव्हा आता आरोही म्हणते की काय म्हणतोस आजोबा तू, निशा आहे ही. तेव्हा आता हे सर्व ऐकून पार्वती आजी म्हणते की शशी काही साधा सुद्धा माणूस नाही, तो पोहोचलेला माणूस आहे. आता मात्र रमा ही अगदी तेथे घरी आलेली असते आणि मुद्दाम आता ही सोरा घसरण्याचं नाटक करते, ही निशा. आणि घसरण्याचं नाटक करत असताना आता अक्षय लगेच तिला धरतो आणि तिला मिठीमध्ये घेतो आणि तिला पडण्यापासून सावरतो. तेव्हा आता रमा लगेच मागून त्यांच्या येते आणि लगेच आता अगदी खोकला आल्याचं नाटक करून मोठमोठ्याने खोकत असते. अक्षय आणि सोरा मात्र लगेच रमाकडे बघतात, एकमेकांच्या गळ्यामध्ये हात घालून. आणि आता मात्र रमा ही अगदी कमरेला पदर खोचते आणि सोराला बाजूला लोटते, अक्षयला अगदी मागे घेते आणि सोराला म्हणते की माझ्या नवऱ्यापासून लांब व्हायचं. तेव्हा लगेच आता सोरा विचारते की नाहीतर काय करशील. तर रमा म्हणते की नाहीतर मी माझ्या इतकं कोणी वाईट नसेल असं काहीतरी करेल. तेव्हा आता अक्षय हे सर्व बघत असतो आणि अक्षय आता सर्व बघून आता रमाच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवतो आणि अगदी मस्त हसत असतो. तेव्हा आता सोरा ही पाहतच असते, कारण आता रमाने तिचा अगदी हक्क आहे तर तो घेण्याचा सोराकडून प्रयत्न घ्यायला सुरुवात केलेली असते. रमा मात्र आता अक्षयला आपल्या मागे घेते आणि सोराला अगदी चांगला धडा शिकवते. परंतु सोरा आणि अक्षय मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण रमा चांगली जलसी फील झालेली आहे हे तर त्यांच्या लक्षात येते. तर मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.